लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यभरात गाजणाऱ्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील फरारी असलेला संशयित कृष्णा अंधळे हा नाशिक रोड मुक्तिधाम परिसरात असल्याचा फोटो सोशल मीडियावर काल गुरुवारी व्हायरल झाला। त्यानंतर उपनगर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। व्हायरल झालेला फोटो आणि अंधळेचा फोटो जुळत नसल्याची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 6 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं। या खुनाच्या प्रकरणातील संशयित कृष्णा अंधळे हा अद्याप फरार आहे। पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर असून अजूनपर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागू शकलेला नाही। दरम्यान बुधवारी रात्री 4 चाकी गाडीतून काढण्यात आलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून देशमुख हत्याकांडातील संशयित कृष्णा अंधळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। व्हॉट्सअॅपवरील अनेक ग्रुपवर तो फोटो काही वेळातच व्हायरल झाला। सदर फोटोची माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळताच त्यांनी तातडीनं पोलीस कर्मचाऱ्यांसह मुक्तिधाम परिसरात धाव घेतली। सर्वत्र शोध मोहीम सुरू करण्यात आली। मुक्तिधाम मंदिर परिसरातील भक्तनिवास या परिसरातील लॉजिंगमध्ये राहण्यास आलेल्या नागरिकांची चौकशी करून माहिती घेण्यात आली। सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आणि प्रत्यक्षात संशयित कृष्णा अंधळे याचा असलेला फोटो याच्यात मोठी तफावत असल्याचं लक्षात आलं। तसेच परिसरात पोलिसांनी सर्वत्र शोध घेऊनही कुठे संशयास्पद व्यक्ती मिळून न आल्यानं पोलिसांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड।